बातमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवा धमाका केलाय। यावेळी पडळकरांनी मुलींनी जिम मध्ये न जाता घरीच योगा करण्याचा सल्ला दिला आणि त्यावरून तरुणींनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर विरोधकांनीही या मुद्द्यावरून हल्लाबोल केला। जिम मध्ये वर्कआउट करणं हा सेलिब्रिटींच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झालाय। अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढत जिम मध्ये वर्कआउट करते। अभिनेत्री सारा अली खान सुद्धा जिम मध्ये वर्कआउट करून फिट राहण्यावरती भर देते। तर योगा आणि जिम मधील वर्कआउटच्या जोरावर मलाइका अरोरा नव्या पिढीतील हिरोईन्सला सुद्धा टक्कर देताना दिसतेय। जिम मध्ये वर्कआउट करायला मराठी अभिनेत्री सुद्धा पसंती देतात। मृणाल ठाकूर, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट या अभिनेत्री जिम मध्ये नियमितपणे वर्कआउट करतात। मात्र आमदार गोपीचंद पडळकरांनी सर्व तरुणींना योगा करण्याचा सल्ला दिलाय। तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही, हे फसवतायत। जिम मध्ये लव जिहादचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांनी तरुणींना जिम मध्ये जाऊ नका असं आवाहन केलंय। तसंच आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं देखील पडळकरांनी स्पष्ट केलं। किंवा बाहेरगावच्या मुली शहरामध्ये शिकायला आल्या, वसतिगृहाच्या बाहेर थांबणं, गोळका करून राहणं, एका मुलीला टार्गेट करणं, कुठं मेसला गेली तिथं टार्गेट करणं, हे असं प्लॅन करून चाललेलं आहे। आणि त्यामुळे असे जे जिहादी प्रवृत्तीचे ट्रेनर ज्या ज्या जिम मध्ये आहेत तिथं जाऊ नये मुलींनी। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर तरुणींनी संताप व्यक्त केला। आमच्या आरोग्यासाठी जे योग्य आहे ते करणारच असा पवित्रा जिम मध्ये वर्कआउट करणाऱ्यांनी घेतलाय। जी तुमची नात असेल ना तिला तुम्ही शिकवा। हे आमच्या आईवडिलांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिलेत और त्याच्यामध्ये हेही सांगितलं की हेल्थ इज वेल्थ। ये मुझे सही लगता है। अगर मुझे सही लगेगा कि हाँ मैं जिम जाके मैं फिट रहूंगी, मेरा बॉडी सही रहेगा तो मैं जिम जाऊंगी। अगर मुझे घर पे सही रहेगा, ये मेरे ऊपर डिपेंड करता है। कोई बोले और कोई बोलेगा तो ऑफकोर्स मैं उसका उल्टा करूंगी। कोई बोले मुझे नहीं पसंद, जो मुझे पसंद आएगा मैं वही करूंगी, किसी के बोलने से मैं नहीं करूंगी। लव जिहादच्या विरोधात राज्यात कधीपासून रान पेटवायला सुरुवात झाली आहे ते आता बघूया। महायुतीची सत्ता आल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सकल हिंदू मोर्चांना सुरुवात झाली। त्या मोर्चांमधनं लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली। नितेश राणे मंत्री होण्याआधी मोर्चात सहभागी होत होते। आता आमदार गोपीचंद पडळकर या मोर्चात सहभागी होतात। लव जिहाद आणि लँड जिहाद रोखण्यासाठी कडक कायदा आणावा अशी त्यांची मागणी आहे। मात्र सरकारमध्ये राहून कायदा करण्याऐवजी भाजपचे आमदार मोर्चे का काढतायत असा प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केलाय। त्यांच्या आईवर बोलणारा, कोणाच्याही बहिणीवर बोलणारा, या भाजपनी असे गुंड पाळलेत की ज्यांना स्वतःच्या संस्कृतीची ओळख नाही। आणि तू कोण होतो सांगणारा की तुम्ही जिममध्ये जाऊ नका? कुठले लव जिहाद तुम्ही माडवलेत? सत्ताधारी पक्षाचेच आमदार लव जिहादच्या विरोधात कायदा करण्याची मागणी करत रस्त्यावरती उतरतायत। जिम मध्ये लव जिहादचं षडयंत्र ट्रेनरच्या माध्यमातून रचलं जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। त्यावरून राजकारणही सुरू झालंय। परिणामी लव जिहादची अशी प्रकरणं असतील तर त्यांचा पोलीस यंत्रणांमार्फत तपास करून मास्टरमाइंड्सचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।